उन्हाळ्याचे दिवस चालू झाले की मार्केटमध्ये भरपूर अशा गवारच्या शेंगा येतात. काय पण तुम्ही सुद्धा गवारच्या शेंगांची तीच भाजी करतात? तर चला मग आज आपण गवारच्या शेंगांची हिरव्या वाटणातील सुकी भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. हिरव्या वाटणातील गवारच्या शेंगांची सुकी भाजी बनवण्यासाठी येथे मी अर्धा किलो गवारच्या शेंगा स्वच्छ निवडून व धुवून घेतले आहेत. त्यासाठी आपण सर्वप्रथम गवारच्या शेंगांसाठी लागणारे हिरवे वाटण बनवून घेऊ. त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 टेबलस्पून जिरे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसूण पाकळ्या. आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेणार आहोत. आता आपले भाजीसाठी लागणारे वाटण बनवून तयार आहे. आता आपण सर्वप्रथम भाजीसाठी शेंगा शिजवून घेऊ. त्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये 1 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवले होते. पाणी छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण चवीपुरते मीठ व 1 टीस्पून हळद टाकून घेऊ व त्याचसोबत स्वच्छ धुवून घेतलेल्या गवारीच्या शेंगा टाकून घेणार आहोत. गवारीच्या शेंगा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण या कढईवर झाकण ठेवून या गवारीच्या शेंगा चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ. 6 ते 7 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व आता आपल्या गवारीच्या शेंगा चांगल्या प्रकारे शिजल्या आहे का एकदा चेक करून घेऊ. आता आपल्या गवारच्या शेंगा चांगल्या प्रकारे शिजल्या गेल्या आहेत. आता आपण भाजी बनवण्यास घेऊ. त्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून जिरे, 1 मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ. 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आता आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे. आता आपण यामध्ये मिक्सरमध्ये दळून घेतलेले हिरवे वाटण टाकून घेणार आहोत. हिरवे वाटण टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. याआधीसुद्धा मी गवारीच्या शेंगांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. हिरवे वाटण 2 ते 3 मिनिटं चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून हळद टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये शिजवून घेतलेल्या गवारीच्या शेंगा टाकून घेणार आहोत. गवारीच्या शेंगा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणारे सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट टाकून घेणार आहोत. कूट टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेणार आहोत. शेंगा शिजवताना आपण मिठाचा वापर केला होता म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा. मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत व आता आपण या कढईवर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं या गवारच्या शेंगा छान अशा वाफवून घेणार आहोत. दोन ते 3 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तुम्ही पाहू शकता आता आपल्या गरमागरम अशा हिरव्या वाटणातील गवारीच्या शेंगा बनवून तयार आहे. टिफिनसाठी झटपट तयार होणाऱ्या शेंगांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.